पंढरपूरला जाऊन आज 16 दिवस झाले। खोपरी हे गाव त्यांचं गाव आहे, जन्मगाव। सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या भेटाला घडून आहे। सद्गुरू किसनगिरीजी महाराज यांचंही गाव भेटाला घडून आहे। सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे गुरुबंधू किसनगिरीजी महाराज म्हणजे सोमेश्वरी महाराजांचे शिष्य महाराजांनी आपल्याला कीर्तनातून सांगितलेलं आहे। ह्या मारुती मंदिरामध्ये किसनगिरी महाराज होते। ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज सुद्धा मारुती मंदिरात यायचे किंवा किसनगिरी महाराज होते। शेजारी खांडगाव आहे, खांडगावची मंडळी आहे, इकडे फार मंडळी आहे। आसपासची जी आमची बेटाची अनुयायी मंडळी जी आहे, आमचे वैजापूर तालुक्यातले महाराज खूप माणसं आलेले आहेत। किसनगिरी महाराज कीर्तनाला यायचे। खांडगावला सुद्धा किसनगिरी महाराज कीर्तन झाले, मी स्वतः ऐकले। बसून कीर्तन करायचे। नंतर त्या शेवटच्या काळात त्यांना तब्येत एवढी साथ देत नव्हती। ते जर कीर्तन आले तर सद्गुरू नारायणगिरी महाराज त्यांचा आदर करायचे। कनोलीला असो, मी स्वतः त्या कीर्तन होतो, नारायणगिरी महाराज त्यांचा आदर करायचे। नंतर ते धरले। माऊली महाराज जाधव भेटत होते, ते मी बरोबर होतो। त्यानंतर किसनगिरीजी महाराजांनी त्यांना मारुती मंदिरात ठेवलं आणि आम्ही खांडेश्वर मंदिरात थोडंफार राहायचो खांडगावला, आणि तोडून आम्ही या मंदिरामध्ये यायचो आणि माऊली महाराज आम्ही एकत्र असायचो नेहमी। आणि एवढोनाही माऊली महाराज थोडं आळंदीला गेले, परंतु किसनगिरी महाराज थकले आणि ह्या मारुती मंदिरात आणणारे किसनगिरी महाराज त्यांना माऊली महाराज म्हणजेच माऊली महाराजांनी ठरवलं। आणि पुढं किसनगिरी महाराज थकले आणि त्यांनी माऊली महाराजांना त्यांच्या जागेवर स्थापन केलं। याचा एकच अर्थ आहे की किसनगिरीजी महाराज यांचा गुरु घराणा म्हणजे सरळावेत, आणि माझ्या गुरु घराण्याचाच माणूस या जागेवर पाहिजे, म्हणून किसनगिरी महाराजांनी माऊली महाराजांना या जागेवर आणलं। आणि म्हणून आपण सर्वांनी ऐकलं, माझे परमपूज्य परमसद्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी तुमच्या पुढे सांगितलं, आपण भेटचा विद्यार्थी देऊ। भेट हे सर्व संपन्न आहे। पूर्वी होतं साधू परमार्थालाही भेट हे सर्व संपन्न आहे, सर्व संपन्न आहे। आणि आज तर तुमच्या समोर महंतांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे। त्यांनी सांगितलं मी एक आणि भेटाचा विद्यार्थी दे। जशी माऊली महाराजांनी परंपरा तुमची चालवली, त्याचप्रमाणे अशा तोडीचा आणि महंत तुम्हाला महंत रामगिरी महाराज होते। आणि इकडे जे माऊली महाराज रामेश्वर महाराज जे होते ते या मनात राहतील ना। महाराजांनी सांगितलं, मग तर आपल्या गुरुवारी महाराजांनी सांगितलं तर ते सुद्धा इथंच राहतील। पण हे बघा, किसनगिरीजी महाराजांनी इकडे माणूस भेटत नव्हता का? किसनगिरी महाराजांनी माऊली महाराजला का आणलं? माझ्या गुरु घराण्याचा विद्यार्थी आहे, ही गुरु शिष्य परंपरा असते। माऊली काही करा तर तो त्रास आणि त्यात किसनगिरीजी महाराज आणि यांना त्रास होईल त्याचे पात्र आपण त्याच्या शापाला आपण पात्र होऊ। म्हणून महाराज जे सांगतील तो शिष्य आपण सर्वांनी